प्रबळ इच्छाशक्ती, कठोर परिश्रमाच्या जोरावर आयुष्यात यशस्वी होता येतं. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातल्या डिघोळ आंबा इथल्या विद्या रुद्राक्ष यांनी स्वतः नैसर्गिक पद्धतीने शेती करून हळद पिकवली. विद्या रुद्राक्ष यांच्या नैसर्गिक हळद उत्पादन व्यवसाय पाहण्यासाठी आज आपण बीड जिल्ह्यात जाऊयात. विद्या रुद्राक्ष यांचं 1987 मध्ये लग्न झालं. विद्या रुद्राक्ष यांचे पती कृषी विभागात काम करत असल्यानं त्यांची बदली कोकणात झाली. कोकणातील हवामान त्यांना न मानवल्यानं त्या डिघोळ आंबा गावी परत आल्या. गावी परत आल्यानंतर शेतीला सुरुवात केली. डिघोळ इथली जमीन मध्यम स्वरूपाची आहे. तसंच खूप कष्ट करूनही उत्पन्न कमी मिळतं. रासायनिक खतांच्या वापरानं उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. तसंच जमिनीची सुपीकताही घटली. 2000 साली त्यांना सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक शेती तंत्राची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरली. जशी हरित क्रांतीची क्रांती सुरू होती त्यावेळेस आम्ही म्हणजे खत, संकरित बी बियाणं, खत, रासायनिक खत किंवा कीटकनाशक किंवा तणनाशक ह्या सगळ्यांचा वापर करून ह्या क्रांतीच्या पावलावर पावलं ठेवून आम्ही शेती करण्यास सुरुवात केली. ह्या शेती करताना असं हळूहळू लक्षात यायला लागलं की आपला उत्पादन खर्च हा खूप वाढला आणि उत्पादन जे काय ते हळूहळू कमी व्हायला लागले. मग ह्याच्यासाठी काय करावं लागेल. मग विचार करता करता ही सेंद्रिय शेती करायची का काय हे मला माहीत नव्हतं, पण आपला खर्च कमी करायचा हे मात्र कळालं. आणि मग त्या दृष्टीने मग आम्ही घरी जनावरं सांभाळली आणि जनावरांचं शेणखत किंवा गोमूत्र ह्यांचा वापर करून घ्यायचा ठरवला किंवा गाडी कचरा न जाळून टाकता त्याचा उपयोग करून कंपोस्ट खतासाठी ठरला किंवा झाडांना नुसतं पाणी देऊन सुद्धा आम्ही आच्छादन करायचं ठरवलं. ह्या सगळ्या गोष्टीचा एक एक विचार करून आम्ही ह्या गोष्टी सुरू केल्या. आणि ह्याच काळामध्ये 2001-2ला सुभाष पाळेकरांची इथं काही मराठवाड्यात व्याख्यानं झाली. त्या व्याख्यानाला मी पण जाऊ लागले. त्यांची माझी म्हणजे चांगलीच ओळख झाली. मग त्यांनी सगळ्या माझ्या शेतीला येऊन भेट दिली की तू काय करते काय नाही, पण मला थोडं जाऊन बरंच शिकायचं होतं. ह्या शिकण्यामध्ये त्यांनी माझ्या काही चुका सांगितल्या आणि मी त्या सुधारायला सुरुवात केली. आणि ह्या शेतीला 0 बजेट हे शेती नाव पडलं आणि माझी शेती व्यवस्थित सुरू झाली. 2009 पासून विद्या नैसर्गिक पद्धतीनं हळदीची लागवड करतात. पहिल्या वर्षी 5 किलो सेलम जातीच्या बेण्याची लागवड त्यांनी केली. 9 क्विंटल उत्पादनही त्यांना यात मिळालं. त्यानंतर चांगलं उत्पादन मिळत असल्यानं त्यांनी हळदीच्या क्षेत्रात वाढ केली. मात्र दुर्दैवानं हळदीच्या दरात घसरण झाल्यानं त्यांनी हळद न विकण्याचा निर्णय घेतला. बचत गट स्थापन करून हळद पावडर बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. वर्षी आम्हाला त्याच्यापासून 9 क्विंटल उत्पादन आलं. मग ठरवलं की नाही आता हे आपण पुन्हा वाढवू आणि तेवढं 9 क्विंटल परत शेतात त्याची पुनर्लागवण केली. आणि हळदीला इतकं चांगलं उत्पादन मिळालं की भरपूर उत्पादन मिळालं. पण काय करणार, त्यावर्षी भाव नव्हता आमच्या हळदीला, कारण आम्हाला सांगलीच हे एक बाजारपेठ होती आणि तिथं आम्ही भाव नव्हता म्हणून आम्ही त्या हळदीचं सगळं घरीच कोंबट ठेवली. आमच्या बचत गटाकडून म्हणजे बचत गट पण मी चालवते, पण त्या बचत गटाच्या मॅडम यांनी बघितलं की ह्यांच्याकडे हळद आहे आणि चांगली अशी पिकवलेली जिला रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांचा वापर केला नाही. मग त्या म्हणाले की मुंबईला जे प्रदर्शन होतं आमच्या बचत गटांचं त्याच्यामध्ये तुम्ही जाता का. तर मी त्यांना म्हटलं चला काही हरकत नाही, कारण त्यावर्षी पण पावसाचा प्रमाण कमीच होता आणि म्हटलं घरी बसण्यापेक्षा गेलेलं बरं म्हणून परत गेले मी तिथं. हळद लागवड केल्यानंतर 9 महिन्यात उत्पादन मिळतं. कुकरमध्ये हळद शिजवण्यात येते. हळद खोंबापासनं पावडर करायची मशीन घेणं कठीण असल्यानं अंबेजोगाई इथं पावडर तयार करण्यात येते. हळदीचं उत्पादन तसं तर 9 महिने लागतात तिला सरासरी यायला. जून महिन्यात आपण लागवड केली तर मार्च महिन्यापर्यंत ती काढण्यासाठी तयार होते. जेव्हा तिचा पाला बसतो तेव्हाच आम्ही तिथं हळद काढून रानामध्ये ढीग तयार करतो आणि मग कुकर बोलवतो. जे कुकरमध्ये काय होतं की वाफेवर शिजवली जाते आणि तिची जी तिच्यामध्ये म्हणजे शिजवताना त्याच्यामध्ये काही म्हणजे कढईत पण शिजवतात आणि कुकरमध्ये पण शिजवतात. पण कुकरमध्ये शिजवण्यामुळे तिच्यातली जी काही रंग किंवा स्वाद तिचा कमी होत नाही आणि ती वाफेवर शिजल्यामुळे ती व्यवस्थित शिजते आणि लवकर पण वाळते. तर हळद वाळण्यासाठी सुद्धा आम्हाला 15 दिवस लागतात. आम्ही सगळी मातीवर आणि साड्यांवर पसरून वाळू घालतो. 15 दिवसानंतर ती घरी आणल्यानंतर मग आम्ही तिला जशी आम्हाला ऑर्डर मिळते त्याप्रमाणे आम्ही मग ती स्लॅबवर वाळू घालून तिच्यातली खडे किंवा काही कच्ची हळद, कारण हळदीचं कसं नेहमी नवीन खोंबं तयार होतात, पण आम्ही काय करतो की शिजल्यानंतर कळतं की ही कच्ची हळद आहे. मग ती आम्ही सगळी निवडून काढली किंवा माती दगड सगळं निवडून काढतो आणि पुढच्या दळण्याच्या
दळण्यासाठी तिला आंबेजोगाईला पाठवतो. हळद जेव्हा घरी दळून येते त्यावेळेस मग आम्ही आमच्या शेजारच्या आम्ही 3-4 जणी मिळून ह्या हळदीला चाळायला सुरू करतो. ही हळद आम्ही एक विशिष्ट हळदीची चाळणी असते, एटी मेश म्हणतात तिला, त्या चाळणीनं आम्ही ती चाळून पॅकिंग करायला सुरुवात करतो. पॅकिंग 250 ग्राम आणि 500 ग्रामच्या 2 पॅकमध्ये करतो आणि घरीच पॅकिंग करून म्हणजे सील ते सगळं घरी करून त्याच्यावर आम्ही आमचं स्टिकर चिटकवतो. स्टिकरला आमचं म्हणजे आम्ही ब्रँड केला आहे आमच्या बीड जिल्ह्याचा, तेजस ब्रँड आहे. त्या तेजस ब्रँडखाली आम्ही ही हळद मुंबई आणि पुण्याला पाठवतो. विद्या रुद्राक्ष हळदीची विक्री विविध महोत्सवात करतात. हळदीची विक्री 240 रुपये किलो प्रमाणे करण्यात आली. सेंद्रिय हळद असल्यानं मोठी मागणी आहे. या वर्षीच्या महालक्ष्मी सरसमध्ये त्यांनी हळदीची विक्रीही केली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी त्यांच्या व्यवसायाचं कौतुकही केलं. 1 किलो जेव्हा हळद आपण खोंब घेतो त्यावेळेस ती 70-80 रुपये किलो प्रमाणे मिळतात. पण त्याच्यासाठी ते परत ती दळणं आणि त्याची तूट भरून येणं आणि ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे 140-150 रुपयापर्यंत मला वाटतं की सगळा खर्च जातो. बाकीचे वरचे राहिलेले 100 रुपये मला मिळतात. हळद पावडर उद्योग सुरू करताना अनेक अडचणी आल्या. त्याला तोंड देत त्यांनी गावातल्या अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. या सर्व कामात त्यांना त्यांच्या पतीची मोलाची साथ मिळाली. तर मी कृषी खात्यात सेवा करत असताना बरंचसं फिरण्यात आलं. बरेच खेड्याशीच जास्त संपर्क होता आमचा, शेतीशी. तर ग्रामीण भागातल्या महिला कशा आहेत, कशा अडचणी आहेत त्यांच्या, हे सगळं माझ्या लक्षात आलेले होते अगोदरच. त्याच्यामुळं मग इथं माझ्या पत्नीला मी पूर्ण मदत करायची ठरवलं की ह्या ग्रामीण भागातल्या महिलांना रोजगार निर्मिती करणं किंवा काही अडीअडचणी, त्यांचं लहान मुलांचं कुपोषण वगैरे ह्याच्यामध्ये बरंचसं काम केलेलं आहे तिनं. त्याला माझा पूर्ण पाठिंबा असतो. मग मला वेळ मिळाना गेला सेवेमध्ये असल्यामुळं. मग त्याच्यामुळं रिटायरमेंट घेतली सरळ आणि हे बाकीचे जे काम आहेत सगळे ते सगळे मी स्वतः बघतो. मग आता शेतीचं काम जे वाढलं होतं ते शेतीचं काम मी स्वतःकडे घेतलं पूर्ण आणि पत्नीला पूर्ण मोकळीक दिली. हे हळद व्यवसाय किंवा बचत गटाच्या माध्यमातून काम करणं, या महिलांच्या काय अडचणी सोडवणं, याच्यासाठी आता पूर्ण वेळ मोकळे आहे ते. आणि मी शेतीचं पूर्ण वेळ शेतीमध्ये काम करतो. मग सर आम्हाला कामं गावात जास्त जमीन नसल्यामुळे जास्त कामं बी नाहीत लागत. तर आम्हाला विद्याताई रुद्राक्ष यांच्याकडं हळदीचा त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी विचारलं की तुम्ही आम्हाला मदत करू शकता का, काही तुम्ही जर काही मदत केली तर आम्ही हळदीचा व्यवसाय सुरू करू. मग आम्ही ठरवलं 2-3 महिलांनी की चला आपल्याला इकडं तिकडं 10 घरं फिरण्यापेक्षा एकाच्या इथं जर मजुरी केली तर आपल्या लेकरांच्या शिक्षणाला किंवा मुलींच्या लग्नाला किंवा अजून काही अडचणी आजारी पडलेल्या असतील त्याच्यामुळे आम्हाला मदत होती. जरी आमचे 10 रुपये आम्हाला हजेरी त्यांची भरपूर भेटते, आमच्या घर कुटुंब भागतंय तेवढ्यावर. त्यांच्या त्या हळदीच्या व्यवसायामुळं आम्हाला काही असं अडचणच येत नाही की पैशाची किंवा दवाखान्याला पैसे कमी आहेत किंवा लेकराच्या शिक्षणाला कमी आहेत. तर आम्ही त्यांना बोलून सांगतो की आम्हाला असे पैसे पाहिजे, ते देतात आम्हाला लगेच. जमीन 1 एकर असल्यामुळे शेतामध्ये काय आमच्या माल भरपूर निघत नाही. त्याच्यामुळे आम्ही हळदीच्या कामाला आल्यावर आमच्या घरगुती भागतात, लेकरा बाळांचं भागतं, लहान 2-3 लेकरं घेऊन शेतामध्ये काम करतात आम्ही. मग त्याच्यावर आमचे बचत गट भागतात, घरगुती भागतात, बँकेमध्ये थोडेफार पैसे पडतात. विद्या रुद्राक्ष अनेक अडचणींचा सामना करत हळद पावडरचा व्यवसाय करतायत. शेतमालाला भाव कमी असल्यानं गावागावात प्रक्रिया उद्योग उभारणं गरजेचं आहे. त्यासाठी महिलांनी पुढाकार घेतल्यास प्रक्रिया उद्योग नक्कीच यशस्वी होईल. दीपक क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, बीड.